आज आपण प्रजासत्ताक दिन स्पेशल अशी जिलेबी बनवणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही अगदी बाहेरच्या सारखी ही जिलेबी बनून तयार झालेली आहे। शिवाय जिलेबी बनवण्यासाठी बॅटर फर्मेंट करण्याचीही गरज नाही। अगदी झटपट कमी वेळेमध्ये ही जिलेबी बनून तयार होते। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने जिलेबी बनवतोय आणि घरच्या घरी बनवत असल्यामुळे आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या जिलेबी आपण बनवू शकतो। अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये ही जिलेबी बनून तयार होते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला जिलेबीसाठी पाक बनवायचा आहे। इथे मी असं खोलगट भांड घेतलेलं आहे। पाकासाठी आपल्याला असंच खोलगट भांड घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 कप एवढी साखर टाकून घेणार आहे। इथे मी 1 कप मैद्यापासून जिलेबी बनवतेय, त्यामुळे 1 कप मैद्यासाठी 1 कप साखरेचा पाक हा पुरेसा होतो। इथे मी अर्धा कप साखर टाकली होती। आता यामध्ये राहिलेली अर्धा कप साखर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आहे। यानंतर यामध्ये मी वेलची टाकणार आहे। वेलचीची पावडर न करता या पद्धतीनेच आपल्याला वेलची अशी थोडीशी सोलून यामध्ये टाकायची आहे। यानंतर जिलेबीला छान कलर यावा यासाठी मी लिक्विड कलर टाकते। इथे मी केशरी कलर टाकलेला आहे। आपल्याकडे जर लिक्विड केशरी कलर नसेल तर आपण पावडर कलरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये टाकू शकतो। आता याला मी मिक्स करून घेतलेला आहे। आता हे मी बाजूला ठेवून घेणार आहे। यानंतर आपल्याला जिलेबीचं बॅटर बनवायचं आहे। यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 कप मैदा टाकून घेतलेला आहे। हा मैदा मी ऑलरेडी चाळून घेतला होता। यानंतर यामध्ये पाव कप एवढं दही टाकलेलं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचं दही यामध्ये मी टाकलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। इथे मी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे, पण सगळंच पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही। थोडं थोडं करून यातील गुठळ्या मोडत हे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 कप मैद्यासाठी अर्धा कप एवढं पाणी पुरेसं होतं। इथे मी थोडं थोडं पाणी टाकत असं पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला असं छान मिक्स करून घेणार आहे। यामध्ये आपल्याला गुठळ्या बिलकुलही होऊ द्यायच्या नाहीत। याला असं छान फेटून घ्यायचं आहे। यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपली जिलेबी ही एकदम हलकी फुलकी अशी तयार होते। एवढ्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर हवं आहे आणि यामध्ये लिक्विड कलर टाकायचा आहे आणि अजून एकदा याला छान फेटून घ्यायचं आहे। इथे आपण इन्स्टंट जिलेबी बनवतोय, त्यामुळे या बॅटरला फर्मेंट करून ठेवण्याचीही काही गरज नाही। इथे मी याला छान फेटून घेतलंय, पण हवा तेवढा कलर वाटत नाही। त्यामुळे यामध्ये मी अजून 2 ते 3 थेंब एवढं लिक्विड कलर टाकून घेते आहे आणि यानंतर सुद्धा आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे। इथे मी मेजरिंग कप वापरलेले आहेत, पण जर आपल्याकडे मेजरिंग कप नसतील तर आपण एकाच वाटीने प्रमाण करून त्यापासून सुद्धा असं परफेक्ट प्रमाणात जिलेबीचं बॅटर बनवू शकतो। आता हे बॅटर आपलं बनून तयार आहे। अगदी 5 मिनिटासाठीच मी याला बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपल्याला जिलेबीसाठी पाक करून घ्यायचा आहे। पाक बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य ऑलरेडी आपण या टोपात टाकून घेतलं होतं। आता याला असं सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवून याचा एकतारी पाक बनवायचा आहे। हा पाक सुद्धा अगदी झटपट तयार होतो, कारण पक्का पाक बनवायचा नाही तर एकतारी पाक बनवायचा आहे। पाक बनवण्यासाठी शक्यतो असं खोलगट भांडच वापरायचं आहे, कारण इथे आपण कमी प्रमाणात जिलेबी बनवणार आहोत। शिवाय आपण एकाच वेळी लागतील एवढी जिलेबी आपण इथे बनवणार आहोत। त्यामुळे जर जास्त पसरट भांडं घेतलं तर जिलेबी पाकामध्ये व्यवस्थित मुरणार नाही आणि पाक कमी पडू शकतो। शिवाय जास्त पाक झाला तर तो वायाही जाऊ शकतो। त्यामुळे असं खोलगट भांडं घेतलं तर या भांड्यामध्ये जिलेबी ही अगदी कमी पाकामध्ये मुरते। आता इथे पाहू शकता तुम्ही 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला पाक हा बनून तयार झालेला आहे। इथे एकतारी पाक बनलेला आहे। आता मी याचा गॅस बंद करून हा पाक बाजूला ठेवून घेणार आहे। इथे आपण एकाच भांड्याचा वापर करून सर्व प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे आपण अगदी पहिल्या वेळी जिलेबी बनवत असू तरी सुद्धा अगदी अचूक बनवू शकतो। पाक आपला बनून तयार आहे। आता आपण जिलेबी तळण्यासाठी एका पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। इथे मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरणार आहे। एका पसरट भांड्यामध्येच जिलेबी तळून घ्यायची आहे।
आपण इथे काही प्रोफेशनली जिलेबी बनवत नाही, त्यामुळे सर्वच भांडी आपल्याकडे अवेलेबल नसतात. त्यामुळे जर असा पसरट पॅन आपल्याकडे असतो तो वापरायचा, किंवा मग असं पसरट कोणतंही भांडं असेल तर त्यामध्ये जिलेबी तळून घ्यायची आहे. त्यामुळे आपण कमी तुपामध्ये जास्त जिलेबी तळू शकतो आणि शक्यतो जिलेबी तळण्यासाठी या पद्धतीचं पसरट भांडंच वापरलं जातं. बॅटरसुद्धा आपण 5 मिनिट बाजूला ठेवून दिलं होतं. आता यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे. इथे आपण बेकिंग पावडरच टाकायची आहे, बेकिंग सोडा टाकायचा नाही. 1 कप मैद्याच्या बॅटरसाठी आपल्याला इथे ½ टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. यामुळे आपली जिलेबी एकदम खुसखुशीत अशी तयार होते. बॅटर आपलं बनून तयार आहे. इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून मी घेतली आहे. याला मी असा एक बारीक कट देऊन घेणार आहे. आपल्याला जेवढ्या आकाराची जिलेबी हवी आहे तेवढ्या आकाराचा कट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. इथे माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून मी घेतली. आपल्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर आपण साधी आपल्याकडे जी दुधाची पिशवी येते ती धुवून स्वच्छ करून कोरडी करून त्यामधून सुद्धा आपण जिलेबी बनवू शकतो. याशिवाय आपण एखाद्या बॉटलला होल पाडून त्यामध्ये हे बॅटर भरून त्यामधून सुद्धा आपण जिलेबी बनवू शकतो. बॅटर पायपिंग बॅगमध्ये ओतण्याआधी असं छान फेटून घ्यायचं आहे आणि यानंतरच या बॅगमध्ये मी हे बॅटर ओतून घेणार आहे. याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला जिलेबीसाठी हवं आहे. आता मी ही बॅग पॅक करून घेतली आहे या पद्धतीने. इथे आपलं तूपही गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी एकदम स्लो करून ठेवलेली आहे आणि या पद्धतीने या तुपामध्ये अशी जिलेबी सोडून घ्यायची आहे. मधून सुरुवात करत असं कडेपर्यंत यायचं आहे. तूप गरम करून घ्यायचं आहे आणि जिलेबी टाकण्यापूर्वी गॅस हा स्लो करून ठेवायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही आपली जिलेबी ही छान फुगली गेलेली आहे आणि घरीच आपण बनवत असल्यामुळे ज्या पद्धतीने बारीक किंवा जाड जिलेबी हवी आहे किंवा छोटी किंवा मोठी हवी आहे त्या पद्धतीने आपण बनवू शकतो आणि अगदी झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. 1 कप मैद्यापासून खूप साऱ्या जिलेबी बनवून तयार होतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी जिलेबी नक्की बनवून पहा. आता याची एक बाजू सेट झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. यापेक्षा पातळ ही जिलेबी आपण बनवू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता ही जिलेबी काढून घ्यायची आहे. यातील तूप निथळावं यासाठी मी या फोकनी ही जिलेबी या झाऱ्यामध्ये काढून घेते आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं तूप हे यातून खाली जाईल. आता यानंतर ही जिलेबी आपण बनवून घेतलेल्या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही आपला पाकसुद्धा थोडासा कोमट आहे आणि त्यामध्ये आपण ही जिलेबी टाकून घेतलेली आहे. चमच्याने यावरती असा पाक टाकून घ्यायचा आहे आणि अगदी 5 मिनिटासाठी यामध्ये मुरवत ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ ही जिलेबी आपल्या पाकात ठेवून घ्यायची नाही. त्यानंतर आपण एका चाळणीवरती ही जिलेबी काढून घेतो आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा जो पाक आहे तो खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळून जाईल आणि त्या भांड्यातला पाक आपण नंतर या टोपामध्ये ओतून नंतर वापरू शकतो. जिलेबीची पहिली बॅच आपली झालेली आहे. आता आपण ही या चाळणीवरती काढून घेतलेली आहे. आता आपण जिलेबीची दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला जेव्हा जिलेबी तुपामध्ये टाकून घ्यायची आहे तेव्हा गॅस अगदी स्लो करून ठेवायचा आहे आणि पूर्ण जिलेबी टाकून झाल्यानंतरच गॅस मीडियम करायचा आहे. यानंतर याची एक बाजूला छान सेट होऊ द्यायची आहे. त्याशिवाय पलटी करायचं नाही, नाहीतर जिलेबी तुटू शकते. इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. याची एक बाजू सेट झालेली आहे. यानंतर मी याला पलटी करून घेतलेलं आहे. मंद आचेवरती आपल्या दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आहे. आता ही जिलेबी आपली तळून तयार झालेली आहे. या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तूप आहे ते या पॅनमध्येच निथळून जाईल. या पद्धतीनेच राहिलेले सर्व जिलेबी मी बनवून घेणार आहे. तळून झालेली जिलेबी आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे आणि 5 मिनिटासाठी छान मुरवत ठेवायची आहे. जर एकदम कुरकुरीत जिलेबी हवी असेल तर गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत स्लोच करून ठेवायची, म्हणजे जिलेबी ही एकदम छान अशी कुरकुरीत बनून तयार होते. इथे मी सर्व जिलेबी तळून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर पाकामध्ये सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत.
5 मिनिटासाठी अशी मुरवत ठेवली होती। यानंतर आपण ही सर्व जिलेबी या चाळणीवरती काढून घेतलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही या जिलेबीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि इथे बनवलेला पाक सुद्धा अगदी शेवटच्या जिलेबीपर्यंत अगदी परफेक्ट प्रमाणात असा पुरेसा झालेला आहे। इथे मी या चाळणीवरती सर्व जिलेबी काढून घेतलेली आहे। अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी जिलेबी बनवून आपली तयार झालेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही एवढासा अगदी 1-2 चमचे एवढा पाक आपला शिल्लक राहिलेला आहे। खोलगट भांड्यामुळे आपला पाक जास्त प्रमाणात शिल्लक राहिलेला नाही। जिलेबी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकतो। इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत। रबडीसोबत ही जिलेबी आपण खाऊ शकतो किंवा गरमागरम अशी सुद्धा खाऊ शकतो। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। त्यामुळे जर आपल्याला कधी जिलेबी खावीशी वाटली तर बाहेरून न आणता घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये आणि अगदी झटपट ही जिलेबी आपण बनवू शकतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी जिलेबी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।